जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डालकीच्या धबधब्यावर काल एक दुर्घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील काही तरुण धबधब्यावर पर्यटनासाठी आले असताना ते मित्र धबधब्यावर पोहोचले. त्यातील एकाचा पाय घसरून दुर्दैवाने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचार घेण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखदायक व कुटुंबाला क्लेशदायक अशी आहे. एकुलता एक असलेला मुलगा जो पदवीच्या शेवटच्या वर्गात शिकत होता, त्याचा असा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर कोसळलेले दुःख शब्दात पलीकडे आहे. या कुटुंबावर पडलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोतच, मात्र याचबरोबर काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. डालकीचा धबधबा पाहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटकांची मोठी गर्दी होत असली तरी सुरक्षिततेबाबत अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही. ज्या ठिकाणी धोकेदायक स्पॉट आहेत त्या ठिकाणी धोकेदायक सूचना लावण्याची गरज प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. याबाबत नातेवाईकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. झालेली घटना दुर्दैवी असल्याने याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डालकीचा धबधबा प्रसिद्ध आहे. जळगाव, बुलढाणा आणि नजीकच्या जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने काही सुविधा प्रशासनाने, पर्यटन विभागाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. पर्यटकांची सुरक्षा कोणाच्या भरोश्यावर आहे हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी लहान मोठे असे अपघात झाले आहेतच, परंतु त्याची कुठेही नोंद नसल्याने कुणी बोलायला तयार नाही. मात्र कालच्या घटनेत एका तरुणाने जीव गमावल्यानंतर पर्यटक उघडपणे आता बोलायला लागले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे.